संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज राज्य मागास आयोगाचा ज्या पद्धतीने गैरवापर करून स्वतः त्याचा मलिदा लाटून मी ओबीसीचा नेता आहे म्हणत ओबीसी आणि मराठा असा सामाजिक वाद निर्माण करणारा जो कोणी हाके नावाचा माझ्या शब्दामध्ये जो झाकण झुल्या आहे त्याला त्याची लायकी दाखवायला आज संपूर्ण महाराष्ट्रातून प्रातिनिधिक स्वरूपात भीमराज सेनेचे कार्यकर्ते भीमराज सेनेचे अध्यक्ष राजूभाऊ थाटे यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आलेले आहेत। या हाक्याला आम्ही सांगू इच्छितो की जर तुझा अर्थशास्त्राचा अभ्यास नसेल, तू नेहमी विचारतो की उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी अनुसूचित जाती जमातीसाठी काय तरतूद केली, त्याचं उत्तर द्या। त्याचं उत्तर आहे अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरता 43% वाढ या अर्थसंकल्पात करून 22,658 कोटी रुपयाची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली। अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमाकरता 40% वाढ करून 21,495 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली। धनगर समाजाला आदिवासी उपाययोजनांच्या धर्तीवर 22 योजना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जे अर्थमंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी घोषित केल्या। इतकंच नाही तर पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त श्री क्षेत्र चोंडी जे जन्मस्थळ आहे त्याकरता सुद्धा 450 कोटी रुपयाचा विकास आराखडा या सरकारने घोषित केलाय। सामाजिक न्याय असेल, आदिवासी विभाग असेल, हे सगळं काय असेल या बाबीकरता निधीची तरतूद करण्यात आली असून विभागाच्या मागणीनुसार निधी वितरणाची कारवाई सुरू आहे। एवढी साधी अक्कल जर त्या हाक्याला नसेल, आम्हाला शिव्याश्राप देऊ नको। आमचे साधे प्रश्न आहेत की तू गाडी घे, घोडा घे, दारू पे का आणखी काही पी, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही। पण ज्याप्रमाणे ओबीसीच्या अगदी ओबीसीचं मलिदा तू खातोय, स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतोय, तू काही प्रश्नाची उत्तर दे। भोकरमधला प्रहारने उभा केलेला जो कोणी उमेदवार होता तो शेवटच्या क्षणी त्याला तू दबाव आणून विड्रॉल का करायला लावलं? भोकरमध्ये तू कोणाची तोडपाणी केली? इतकंच नाही, तू मागास आयोगाचं बोगस पद तू कशा पद्धतीने मिळवलं? याही पुढे जाऊन आम्ही त्याला हे विचारतोय की जिथं जिथं तू ओबीसीचा गैरफायदा घेऊन ज्या पद्धतीने उमेदवार उभे केले त्या सर्व उमेदवार आज कोण्या ठिकाणी आहेत हे या हाक्यांनी आम्हाला सांगावं। आमचे अट्टेकुट्टे काढू नको किंवा आम्हाला खालच्या पातळीवर बोलत असताना त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं। भीमराज सेनेचा मी सुद्धा एक सदस्य आहे आणि अनेक वर्षांपासून आम्ही सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे लोक आहोत। त्याच्यामुळे आता जो इशारा भेटला आहे तो राज्य मागास आयोगाचं सदस्यत्व खोटं प्रमाणपत्र घेऊन, इतकंच काय त्याच्या पुण्याच्या त्या ठिकाणी सुद्धा कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका तरुणाने सांगितलं की हा 1 नंबरचा हरामखोर आणि तोडपाणी बहादर आहे। जशाच तसं उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। त्यामुळं हाकेनी जर आता माफी नाही मागितली तर आता इथून पुढे त्याची गाठ ही सामाजिक संघटनेसोबत असणार। ठीक आहे, तुला राजकीय संघटनेने कुठं इशारा दिला तुला फरक नाही पडला, पण जो इशारा भीमराज सेनेने दिलाय की जिथं कुठं तू जिसशील आणि जिथं तिथं थोबाड उघडशील त्याचं त्या पद्धतीचं उत्तर तुला मात्र दिलं जाईल। 24 तासाच्या आत त्यांनी राज्याची माफी मागावी आणि इतकंच नाही तर त्यांनी ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं पाप करू नये। हा डाव उधळण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा हा सर्व समूह, सर्व 18 पगड जातीतले आम्ही लोक एकत्र आलेलो आहोत। आमच्या बोलल्यानंतर अनेक काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते सुद्धा टीव्ही चॅनल समोर पुढे येऊ शकतात की बाबा यांनी आज जे काही आंदोलन केलं ते राष्ट्रवादी पुरस्कृत होतं किंवा काय होतं। हे राष्ट्रवादी पुरस्कृत आंदोलन आम्ही म्हणत नाही। हे बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेला डाग लावण्याचा जो पाप या हाक्याच्या माध्यमातून होतंय त्याला ठेचणारं हे आंदोलन आहे। आणि त्यामुळं महाराष्ट्रामधला भीमसैनिक किती जागरूक आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। भीमराज सेनेचा हा इशारा तू समज आणि जिथे कुठं असशील तिथं आता सांगतो की थोबाड तुझं बंद ठेव। तू आमचा वायझेड काढू नको। आम्ही जर तुझ्या पार्श्वभागावर हाणलं तर तू जीन्सच्या पॅन्टमधून सुद्धा वाय आणि झेड हे 2 शब्द दिसतील, एवढं तू मात्र लक्षात ठेव। आम्ही घाबरणाऱ्याची औलाद नाही आहे, आम्ही सुद्धा ओबीसीचे घटक आहोत, पण तू ओबीसीचा नेता कधी झाला याचं तू तारीखवार विश्लेषण महाराष्ट्राच्या समोर आण आणि नंतरच आदरणीय अजितदादांवर टीका करण्याचं तू धाडस कर। आता इथून पुढे जर तू अवकात तुझी विसरला तर तुला त्याच पद्धतीने उत्तर देण्याकरता आम्ही सर्व सज्ज आहोत आणि तोच इशारा या निमित्तानं आम्ही तुम्हाला देतो आहोत। भारतीय संविधानाचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.